नमस्कार. आज आपण एक अशी जबरदस्त गोष्ट ऐकणार आहोत. एक अशी गोष्ट जिथे ज्ञान आणि अहंकार एकमेकांसमोर उभे ठाकतात. ही कहाणी आहे एका शापित विद्वानाची आणि एका धाडसी तरुणाची. चला तर मग बघूया या लढाईत नक्की जिंकतं तरी कोण. तर या कथेचा मुख्य नायक किंवा खलनायक म्हणा आहे ब्रह्मराक्षस. नाव ऐकूनच अंगावर काटा येतो नाही का? पण गंमत म्हणजे हिंदू लोककथानुसार तो काही साधासुधा दुष्ट आत्मा नाहीये. नाही, तो एकेकाळी एक प्रचंड विद्वान होता, एक ज्ञानी ब्राह्मण. आणि मग असं काय घडलं की ज्ञानाचा अभिमान त्याला या अवस्थेपर्यंत घेऊन आला? हेच तर या कथेचं खरं रहस्य आहे. इथे बघा किती मोठा फरक आहे. एकेकाळी तो होता ज्ञानाचा सागर, एक आदरणीय ब्राह्मण. आणि आज तोच ज्ञानी माणूस लोकांना त्रास देण्यासाठी, त्यांना भरकटवण्यासाठी स्वतःच्या ज्ञानाचा वापर करतोय. विचार करा, ज्ञानासारखं वरदानसुद्धा शाप बनू शकतं. आणि हे त्याचंच एक भयानक उदाहरण आहे. आणि त्याचं रूप ते तर त्याच्या कर्मापेक्षाही भयंकर होतं. लाल भडक डोळे, लांब सुळे, आणि तो कुठे सापडायचा माहितीये? जुन्या पडक्या मंदिरांमध्ये. पण तिथे तो शांततेसाठी नाही तर भीती पसरवण्यासाठी फिरायचा. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट काय होती माहितीये का? लोकांना घाबरवण्यासाठी तो पवित्र वैदिक मंत्र म्हणायचा. म्हणजे बघा, ज्या मंत्रांनी आपल्याला शांती मिळते तेच मंत्र तिथे दहशतीचं कारण बनले होते. किती भयानक आहे हे. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधारानंतर पहाट होतेच. तसंच या कथेत एक आशेचा किरण आहे. आणि तो म्हणजे सिद्धार्थ, एक तरुण, हुशार आणि महत्वाकांक्षी विद्यार्थी. त्याला ज्ञान मिळवण्याची इतकी जबरदस्त ओढ होती की ती त्याला थेट मृत्यूच्या तोंडी घेऊन जाणार होती. सिद्धार्थाला वेदांचं ज्ञान हवं होतं, तेही अगदी मुळापासून. पण त्याच्यासमोर एक मोठी अडचण होती, ब्रह्मराक्षसाची भीती. या भीतीमुळे कोणीही गुरु त्याला शिकवायला तयारच नव्हता. जणू काही ज्ञानाच्या मार्गावरच एका दुष्ट शक्तीने पहारा ठेवला होता. आता अशा परिस्थितीत तो एकटा तरुण काय करणार, नाही का? पण सिद्धार्थ काही इतरांसारखा नव्हता. जिथे सगळेजण घाबरून मागे फिरले तिथेच त्याने पुढे जायचं ठरवलं. त्याने एक धाडसी निर्णय घेतला. तो स्वतः त्या जंगलात जाणार आणि ज्ञान मिळवणार, ते थेट त्या ब्रह्मराक्षसाकडूनच. आणि त्यासाठी त्याने वेळ कोणती निवडली? पौर्णिमेची रात्र. म्हणजे नेमकी तीच रात्र जेव्हा ब्रह्मराक्षस त्याच्या शक्तीच्या शिखरावर असतो. त्या जंगलातला प्रत्येक आवाज, प्रत्येक सावली, सगळीकडे जणू मृत्यूच दबा धरून बसला होता. तरीही सिद्धार्थ चालत राहिला. पण एक प्रश्न मनात नक्कीच येतो, ज्ञानाची ही ओढ त्याला कुठे घेऊन जाईल? या ज्ञानाची किंमत त्याला काय मोजावी लागेल? आणि अखेर तो क्षण आलाच, ज्या क्षणाची आपण सगळेच वाट बघत होतो. सिद्धार्थ त्या पडक्या मंदिराजवळ पोचला. आता सामना होणार होता ज्ञानाचा आणि दहशतीचा, एक थेट टक्कर. तेवढ्यात मंदिरावर एक प्रचंड मोठी सावली पडली आणि ब्रह्मराक्षस त्याच्यासमोर उभा ठाकला. त्याचा आवाज जणू काही ढग गरजल्यासारखा होता. तो गरजला, माणसा, इथे येण्याची हिंमत कशी झाली तुझी? तुला मृत्यूची भीती नाही वाटत का? पण सिद्धार्थच्या उत्तराने तर ब्रह्मराक्षसही क्षणभर गोंधळला. तो अगदी शांतपणे म्हणाला, मला मृत्यूची भीती नाहीये. अहो ज्ञानी आत्मन, मी तर फक्त तुमच्याकडून ज्ञान घ्यायला आलोय, कारण मला माहितीये तुमच्या इतकं ज्ञान कुणाकडेच नाही. सिद्धार्थची नम्रता बघून ब्रह्मराक्षस चकित झाला आणि मग त्याने ठरवलं की याची परीक्षा घ्यायची. त्यांनी वेदांमधले असे काही खोल, असे काही अवघड प्रश्न विचारले की ज्यांची उत्तरं मोठमोठ्या पंडितांनाही देता आली नसती. आता ही लढाई होती, पण तलवारींची नाही तर बुद्धीची. पण सिद्धार्थाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इतकं शांतपणे, इतक्या आत्मविश्वासाने दिलं की ब्रह्मराक्षसाच्या मनात कित्येक वर्षांपासून साचलेला तो राग, तो द्वेष, सगळं काही वितळायला लागलं. त्याला त्याचा भूतकाळ आठवला, जेव्हा तो स्वतः एक विद्वान होता. खरं तर सिद्धार्थाच्या ज्ञानाने त्याच्यातला राक्षस नाही तर त्याच्या आत लपलेला विद्वान जागा झाला होता. आणि मग इथून पुढे कथेला एक असं वळण मिळतं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. इथे आपल्याला कळतं की खरं ज्ञान म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाही, तर ते आत्म्याला मुक्त करण्याचा मार्गसुद्धा दाखवू शकतं. शेवटी ब्रह्मराक्षसाने हार मानलीच. त्याचा आवाज आता पहिल्यासारखा कर्कश नव्हता, अगदी शांत झाला होता. तो म्हणाला, हे तरुणा, तुझ्या ज्ञानाने आणि तुझ्या नम्रतेने आज मला जिंकलं. मी तुला फक्त ज्ञान देणार नाही, तर मला या शापातून मुक्त कसं करायचं तो मार्गही सांगेन. बघा, सिद्धार्थ ज्यासाठी गेला होता त्यापेक्षा कितीतरी मोठं काहीतरी त्याला मिळालं होतं. आणि मग ब्रह्मराक्षसाने सिद्धार्थाला मुक्तीसाठीचा मार्ग सांगितला. त्यासाठी लागणार होता एक गुप्त मंत्र, काही खास साहित्य आणि एक पवित्र विधी.
म्हणजे सिद्धार्थचा जो ज्ञानाचा शोध होता तो आता एका आत्म्याच्या मुक्तीच्या मिशनमध्ये बदलला होता. सिद्धार्थने पूर्ण श्रद्धेने सांगितल्याप्रमाणे सगळं केलं आणि जसा त्याने शेवटचा मंत्र म्हटला, एक चमत्कार झाला. ब्रह्मराक्षसाचं ते भयानक राक्षसी रूप हळूहळू दिसेनासं होऊ लागलं आणि त्या जागी उभा होता एक तेजस्वी शांत ब्राह्मण. अखेर कित्येक वर्षांच्या शापातून त्या विद्वानाच्या आत्म्याची सुटका झाली होती. बघा, ज्ञानाची ताकद किती मोठी आहे. एका राक्षसाला पुन्हा माणूस, पुन्हा विद्वान बनवलं होतं. तर या सगळ्या अद्भुत गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? कारण ही फक्त एक गोष्ट नाहीये. या ज्ञानाच्या खऱ्या शक्तीबद्दल एक खूप मोठा संदेश लपलेला आहे. या कथेचा सार काय आहे? तर 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली, जर ज्ञानाला नम्रतेची जोड नसेल तर तेच ज्ञान अहंकार बनतं आणि तोच अहंकार एक शाप असतो. दुसरी गोष्ट म्हणजे खरं शौर्य तलवारीने नाही तर ज्ञानासाठी कोणताही धोका पत्करण्याने दिसतं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरं ज्ञान फक्त आपल्यालाच नाही तर इतरांनाही मुक्ती देऊ शकतं. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न, खरी ताकद कशामध्ये आहे? फक्त ज्ञान असण्यामध्ये की ते ज्ञान नम्रतेने वापरण्यामध्ये? ही कथा आपल्याला हेच तर सांगते की खरी शक्ती या दोन्ही गोष्टींच्या संतुलनात आहे. यावर नक्की विचार करा. ज्ञानाचा अहंकार माणसाला राक्षस बनू शकतो का? आणि जर बनू शकत असेल तर त्याला परत माणूस बनवण्याचा मार्ग काय असू शकतो? खूप मोठा प्रश्न आहे हा. हो, आणि हाच प्रश्न आज आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण आज आपण द स्कॉलर अँड द ब्रह्मराक्षस शांती नावाच्या एका बोधकथेवर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, ही कथा खूप काही सांगून जाते. आपल्याकडे या कथेची जी काही माहिती आहे ती खूपच रंजक आहे. म्हणजे यात 2 टोकं आहेत की नाही. अगदी. एकीकडे आहे सिद्धार्थ, ज्ञानासाठी आसुसलेला एक तरुण विद्यार्थी, आणि दुसरीकडे आहे एक ब्रह्मराक्षस, एक असा आत्मा जो एकेकाळी खूप मोठा विद्वान होता, पण आता शापित आहे. म्हणजे ही काही फक्त भूताची गोष्ट नाहीये. नाही, ही तर ज्ञानाच्या 2 बाजूंवर, त्याच्या शक्तीवर आणि त्याच्या धोक्यांवर केलेलं एक भाष्य आहे. आणि ब्रह्मराक्षस ही संकल्पनाच मुळात खूप खोल आहे. हो, आपल्या स्रोतानुसार तो फक्त एक हिंस्र राक्षस नाहीये. विचार करा, तो एक विद्वान ब्राह्मण होता, म्हणजे ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला माणूस. पण त्याच ज्ञानाचा गैरवापर केल्यामुळे त्याला शाप मिळाला आणि त्याची अधोगती झाली. बरोबर. ही एक शोकांतिका आहे. ज्ञानाने तुम्हाला वर न्यायचं की खाली खेचायचं हे ठरतं कशावरून? या प्रश्नाचं उत्तर या कथेच्या मुळाशी दडलेलं आहे मला वाटतं. बरोबर. मला तर खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त उत्सुकता त्या ब्रह्मराक्षसाबद्दलच आहे. साहजिक आहे. म्हणजे ही कल्पनाच किती विलक्षण आहे. स्रोतांमध्ये त्याचं जे वर्णन आहे ना, ते वाचून अंगावर काटा येतो. हो, घनदाट जंगल, त्यात एक पडकं प्राचीन मंदिर आणि तिथे त्याचा वास. अजस्र शरीर, रक्तासारखे लाल डोळे, तोंडातून बाहेर आलेले सुळे. पण या जाहिरी रूपापेक्षाही भयानक काय आहे माहितीये? काय? तो लोकांना घाबरवण्यासाठी काय वापरतो ते. तो शिवीगाळ करत नाही किंवा नुसता हरडाओरडा करत नाही. नाही. तो संस्कृत श्लोक म्हणतो, वेद मंत्रांचा उच्चार करतो. हो, जी गोष्ट शांतता, पवित्रता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे तिचाच वापर तो एक शस्त्र म्हणून करतो. अगदी. भीती निर्माण करण्यासाठी. हे तर. हे आजच्या काळातल्या इन्फॉर्मेशन वेपनायझेशन सारखं झालं. बरोबर. जिथे माहितीचा किंवा ज्ञानाचा वापर लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी केला जातो. म्हणजे ही संकल्पना काही नवीन नाहीये, ती आपल्या या लोककथेतही दडलेली आहे. अगदी तसंच. आणि स्त्रोतांमध्ये एक वाक्य आहे जे खूप महत्वाचं आहे. त्या ब्रह्मराक्षसाचा उद्देश फक्त लोकांना मारणं नाहीये. त्याचा मुख्य उद्देश आहे ज्ञान मिळवणाऱ्यांना त्रास देणे आणि त्यांना मार्गभ्रष्ट करणे. अच्छा. आता हे बघा, ज्या ज्ञानामुळे त्याला शाप मिळाला त्याच ज्ञानाच्या मार्गावरून तो आता इतरांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे स्वतः तर भरकटलोच, पण दुसऱ्यालाही धड पोचू देणार नाही. ही ज्ञानामुळे आलेल्या अहंकाराची, मत्सराची सर्वात गडद बाजू आहे. हो. तर असं हा ज्ञानाला शस्त्र म्हणून वापरणारे एक शापित आत्मा, आणि त्याला सामोरे जायला कोण येतंय? त्याच्या अगदी उलट व्यक्तिमत्व. सिद्धार्थ, एक तरुण विद्यार्थी ज्याच्या मनात ज्ञानाबद्दल प्रचंड आदर आणि तळमळ आहे. त्याला वेदांचं, उपनिषदांचं ज्ञान मिळवायचंय. पण त्याच्यासमोर एक मोठी अडचण आहे. हो, ब्रह्मराक्षसाची दहशत. बरोबर आहे. त्याच्या दहशतीमुळे त्या परिसरातला कोणीही गुरु त्याला शिकवायला तयार नाही. ज्ञानाचा मार्गच भीतीने व्यापून टाकलाय.
इथे सिद्धार्थच्या चारित्र्याची खरी परीक्षा सुरू होते आणि तो जे करतो ते खरंच धाडसाचं आहे. काही जण त्याला मूर्खपणाही म्हणू शकतील. हा जेव्हा सगळे प्रतिष्ठित मार्ग बंद झाले तेव्हा त्याने ठरवलं की आपण थेट त्या भीतीलाच सामोरं जायचं. त्याने एकट्याने पौर्णिमेच्या रात्री त्या जंगलात जायचा निर्णय घेतला. अच्छा. आणि त्याला हे माहीत आहे की पौर्णिमेला ब्रह्मराक्षस सर्वात जास्त शक्तिशाली आणि आक्रमक असतो. निर्णय बरं का फक्त धाडसी नाही, तो त्याच्या ज्ञानाप्रतीच्या अविचल निष्ठेचं प्रतीक आहे. बरोबर. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा शिकण्याची खरी इच्छा असते तेव्हा माणूस गुरु शोधणं थांबवत नाही. तो कोणत्याही परिस्थितीतून शिकण्याचा प्रयत्न करतो. सिद्धार्थ नकळतपणे त्या ब्रह्मराक्षसालाच आपलं गुरु बनवायला निघाला होता, त्याला माहीत होतं की या भीतीच्या पलीकडेच तो ज्ञानाचा खजिना आहे जो त्याला हवाय. आणि मग ती भेट होते. तो क्षण खूप नाट्यमय आहे. सिद्धार्थ त्या पडक्या मंदिराजवळ पोहोचतो. पौर्णिमेचा प्रकाश आणि अचानक एक विशाल सावली सगळीकडे पसरते. ब्रह्मराक्षस त्याच्यासमोर प्रकट होतो. त्याचा तो राग, ती गर्जना. हो, आणि तो सिद्धार्थाला विचारतो, अरे मानवा, इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला मृत्यूची भीती नाही वाटत का? आता इथे सामान्य माणूस एकतर भीतीने पळून गेला असता किंवा प्रतिकार करायचा प्रयत्न केला असता. हो, पण सिद्धार्थ जे करतो ते अविश्वसनीय आहे. तो त्या भयानक रूपाकडे पाहत नाही, तो त्या मागच्या ज्ञानाला पाहतो. तो घाबरत नाही. अजिबात नाही. उलट तो अत्यंत नम्रपणे हात जोडतो आणि त्या ब्रह्मराक्षसाला राक्षस न म्हणता महर्षी म्हणजे महान ऋषी असं संबोधतो. हा तर कथेचं टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे समोर मृत्यू उभा आहे आणि हा त्याला महर्षी म्हणतोय. हो. तो पुढे म्हणतो, महर्षी, मला मृत्यूची भीती नाही, मी फक्त ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे. तुमच्यासारख्या महान विद्वानाकडून शिकायला मिळणं हे माझं भाग्य असेल. हो, पण मला वाटतं यात फक्त आदर नव्हता, एक प्रकारची स्ट्रॅटेजी सुद्धा होती. अच्छा, कशी? सिद्धार्थला हे माहीत होतं की शक्तीने तो या राक्षसाला जिंकू शकणार नाही. त्याने ओळखलं की ब्रह्मराक्षसाचा अहंकार, त्याची ती मी विद्वान होतो ही भावना, हीच त्याची सर्वात मोठी कमजोरी आहे. आणि तिथेच याने घाव घातला. अगदी. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर त्याने त्या राक्षसाच्या इगोला बायपास करून थेट त्याच्या सुपर इगोला, त्याच्या मूळ संस्कारांना साथ घातली. खरंय, त्याने राक्षसाला राक्षस म्हणून पाहिलंच नाही. त्याने त्याच्या आतल्या त्या शापित विद्वानाला आवाज दिला. आणि हा प्रतिसाद ब्रह्मराक्षसासाठी इतका अनपेक्षित होता की त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला. हो, त्याला आजपर्यंत फक्त भीती आणि द्वेषच मिळाला होता. पहिल्यांदाच कोणीतरी त्याला आदर देत होतं, त्याच्या ज्ञानाला ओळखत होतं. आणि मग त्याच्या मनात कुतूहल जागं झालं. बरोबर. त्याचा क्रोध कमी झाला. त्याने ठरवलं, ठीक आहे, बघूया तरी हा किती ज्ञानी आहे. आणि मग त्याने सिद्धार्थाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. वेदांमधले, तत्वज्ञानातले अत्यंत गूढ प्रश्न. हो, अत्यंत कठीण प्रश्न. त्याला वाटलं 2-4 प्रश्नातच या तरुणाची हवा निघून जाईल. पण झालं उलटच. हं. सिद्धार्थाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अत्यंत शांतपणे, आत्मविश्वासाने आणि अचूक दिलं. त्याच्या उत्तरांमधून केवळ पाठांतर नाही, तर ज्ञानाची सखोल समज दिसत होती. हो, आणि जसजसे प्रश्नोत्तरं पुढे जात होती तसतसा ब्रह्मराक्षसाचा चेहरा बदलत होता. आणि हा बदल खूप महत्वाचा आहे, कारण सिद्धार्थच्या उत्तरांनी केवळ त्याच्या बुद्धीची परीक्षा घेतली नाही, तर ती उत्तरं ब्रह्मराक्षसासाठी एका आरशासारखी काम करत होती. अच्छा. प्रत्येक बरोबर उत्तरागणिक त्याला स्वतःचा भूतकाळ आठवत होता. तो विसरलेला ज्ञानी ब्राह्मण त्याच्या आतमध्ये जागा होत होता. ज्ञान मिळवण्याचा आनंद काय असतो, ज्ञानावर चर्चा करण्यात किती समाधान मिळतं, हे सगळं तो विसरून गेला होता. सिद्धार्थने त्याला ती आठवण करून दिली. त्याचा तो द्वेष, तो मत्सर, ती क्रूरता, सगळं काही त्या ज्ञानाच्या प्रकाशात वितळून गेलं. हो. आणि मग कथेचा तो सर्वोच्च क्षण येतो. सिद्धार्थच्या ज्ञानाने आणि त्याच्या नम्रतेने प्रभावित झालेला ब्रह्मराक्षस, विचार करा, जो इतरांना ज्ञानापासून दूर ढकलत होता, तोच आता स्वतःहून गुह्य ज्ञान वाटायला तयार झाला. त्याने सिद्धार्थांना एक विशिष्ट मंत्र आणि काही विधी शिकवले. आणि सांगितलं की तू जर हे विधी पूर्ण केलेस तर मला या शापित जन्मातून मुक्ती मिळेल. म्हणजे ज्या ज्ञानामुळे तो अडकला होता, त्याच ज्ञानाचा वापर आता त्याच्या मुक्तीसाठी होणार होता. सिद्धार्थाने ते विधी पूर्ण केले आणि स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे एक चमत्कार घडला. ब्रह्मराक्षसाचं ते भयानक रूप हळूहळू नाहीसं झालं आणि त्याच्या जागी एक तेजस्वी, शांत चेहऱ्याचा ब्राह्मण प्रकट झाला. त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते. तो शापमुक्त झाला होता.
आता इथे तो प्रश्न पुन्हा येतो जो आपण सुरुवातीला विचारला होता. हां, ब्रह्मराक्षसाला ज्या ज्ञानाने शाप दिला त्याच ज्ञानाने त्याला मुक्ती दिली, हे कसं शक्य आहे? ज्ञान तर तेच होतं. बरोबर. म्हणजे ज्ञान ही एक दुधारी तलवार आहे हेच यातून सिद्ध होतं. अगदी. ज्ञान स्वतः चांगलं किंवा वाईट नसतं, ते न्यूट्रल असतं, ऊर्जेसारखं. त्याचा वापर करणारी व्यक्ती. हो, त्या व्यक्तीचा हेतू आणि त्याची वृत्ती ठरवते की त्या ज्ञानाचं काय होणार. ब्रह्मराक्षसाने तेच ज्ञान अहंकार, स्पर्धा आणि इतरांना कमी लेखण्यासाठी वापरलं, म्हणून ते त्याच्यासाठी शाप बनलं. आणि सिद्धार्थने तेच ज्ञान नम्रतेने, आदराने आणि मुक्तीच्या साधनेसाठी वापरलं, म्हणून ते वरदान ठरलं. सिद्धार्थची निस्सीम भक्ती त्या ज्ञानाला सकारात्मक दिशा देणारी शक्ती ठरली. वाह! म्हणजे या कथेचा सारांश काढायचा झाला तर ही केवळ एका राक्षसाला मारण्याची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. ही एका शापित आत्म्याला बरं करण्याची, त्याला मुक्ती देण्याची गोष्ट आहे. सिद्धार्थने ब्रह्मराक्षसाचा नाश नाही केला, तर त्याच्यातील राक्षसी वृत्तीचा नाश केला. आणि त्याच्या मूळ स्वरूपाला, त्या विद्वानाला पुन्हा जिवंत केलं. आणि भीतीवर मात करण्याचा हा एक वेगळाच मार्ग आहे, नाही का? हो, पळून जाणं नाही किंवा लढणं नाही, तर त्या भीतीचं मूळ काय आहे हे शोधणं, तिला समजून घेणं आणि तिला आदराने हाताळणं. सिद्धार्थने हेच केलं. खरंच, या कथेतून शिकण्यासारखं खूप काही आहे. खरा ज्ञानी तोच, जो ज्ञानाचा वापर केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नाही, तर इतरांच्या उद्धारासाठी करतो. आणि ज्ञान तुम्हाला विनम्र बनवतं, अहंकारी नाही. अगदी. आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार. आपल्या श्रोत्यांमध्ये असं म्हटलंय की त्या ब्राह्मणाला ज्ञानाचा गैरवापर केल्यामुळे शाप मिळाला. पण तो गैरवापर नेमका काय होता हे कुठेच स्पष्ट केलेलं नाहीये. खरंय. हा विचार आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. आज माहितीचा महापूर आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंटरनेटमुळे प्रत्येकाला वाटतं की आपण ज्ञानी आहोत. अशावेळी ज्ञानाचा गैरवापर म्हणजे काय? आपलं अर्धवट ज्ञान वापरून इतरांना जज करणं, वाद जिंकण्यासाठी चुकीच्या माहितीचा आधार घेणं, किंवा आपलं मत इतरांवर लादण्यासाठी ज्ञानाचा शस्त्र म्हणून वापर करणं. बरोबर. आपण मिळवलेलं ज्ञान आपल्या आणि इतरांच्या मुक्तीचं कारण कसं ठरू शकेल, शापाचं नाही, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.